नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2014 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 31 ते 50 प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 51, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा। पर्याय आहे घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डौलदारपणा। प्रश्न क्रमांक 52, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? पर्याय आहे बिनतक्रार, बिनबोबाट, बिनधोक, बिनधास्त। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिनभोपाट। प्रश्न क्रमांक 53, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळले आणि तेथील कारकुनाने रिकामी जागा योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा। पर्याय आहे तोंड घशी पाडणे, तोंडात शेण घालणे, तोंड काळे करणे, तोंडाचे पाणी पळणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तोंड काळे करणे। प्रश्न क्रमांक 54, तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहे क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी, केवळ प्रयोगी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय। प्रश्न क्रमांक 55, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पर्याय आहे चौकशी पत्र, अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र, तक्रार पत्र। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कौटुंबिक पत्र। प्रश्न क्रमांक 56, 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे द मा मिरासदार, वि द घाटे, मारुती चितमपल्ली, नासम इमानदार। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द मा मिरासदार। प्रश्न क्रमांक 57, मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? पर्याय आहे चक्रधर स्वामी, महिमभट्ट, नागदेवाचार्य, औसा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महिमभट्ट। प्रश्न क्रमांक 58, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा। पर्याय आहे ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रंथ। प्रश्न क्रमांक 59, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? पर्याय आहे प्र के अत्रे, कृ के दामले, रा ग गडकरी, वि दा शिरवाडकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्र के अत्रे। प्रश्न क्रमांक 60, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पर्याय आहे प, भ, ब, ध। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प हा कठोर वर्ण आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील भागात आपण 2014 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न बघणार आहोत।